मित्रांनो, हे समोर तुम्हाला खंडोबा माळ टेकडी आहे लोहगाव शेजारची, आणि त्याच्या शेजारून हा एक रोड येतो खंडोबा माळ तिकडून. हा रोड छोटा आहे इकडनं येणारा, आणि इथून पुढे मोठा रोड झालेला आहे. या ठिकाणी मी पाहू शकता तुम्ही 2 आणि 2 पलीकडे अशा 4 पदरी रोड आहे. ह्या माळापासून इकडं वेगळी ग्रामपंचायत आहे, आणि समोरच्या साईडला तुम्हाला जे घरं दिसत आहेत ते प्राईड वर्ल्ड सिटी आहे. तिकडे डेव्हलपमेंट बऱ्यापैकी रस्ते झाले चांगले, पण इथून पुढचा रोड झालेला नाही आहे. या साईडचा रोड झालेला नाही आहे. इकडे घरं पण भरपूर आहेत डेव्हलपमेंट. आणि इकडे पाठीमागच्या साईडला निरगुडी म्हणून गाव आहे. सिटीच्या आतून एक पिंपरी चिंचवड एरियाच्या मधून एक रिंग रोडचं काम चालू आहे इंटरनल. तर तो एक रोड ह्या बिल्डिंगच्या शेजारून पलीकडून असा जातो. हा रोड त्याच रोडला मिळालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढं. रस्ता पाहू शकता, इकडे एवढा प्रशस्त रस्ता आहे, पण सध्या पाठीमाग कनेक्ट नसल्यामुळे हा रोड वापरात नाही आहे. मित्रांनो, चोरली भाग आहे हा. तर हा मोठा प्रोजेक्ट दिसत आहे बिल्डिंगचा. 4 बिल्डिंग दिसतात समोर. हा एरिया खूपच डेव्हलप होणार आहे काही दिवसातच. समोर तुम्ही पाहू शकता रिंग रोडचा जो इंटरनल रिंग रोड आहे किंवा इंटरनल रोड म्हणता येईल, तो खूप मोठा रोड आहे. त्याच रोडला हा रोड कनेक्ट आहे, पण लोहगाव साईडला तो कनेक्ट नाही आहे अजून. या ठिकाणी डेव्हलपमेंट पण चालू आहे बऱ्यापैकी. हा रोड समोर पठारी वस्तीला जाऊन भेटतो, तिथून पुढं जातो आळंदीला. हे साईडला तुम्ही आता मगाशी दाखवलं डेव्हलपमेंट चालू आहे. खूप मोठ्या बिल्डिंग आहेत, जवळजवळ 10-14 मजली असेल, 14-15. ती मगाशी दाखवलेली टेकडी. डोंगर फोडायचं पण काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण डोंगर फोडून इथं मोठा प्रोजेक्ट होत आहे. हा डोंगर बघा कसा पडतो. खडी क्रशरचं पण मशीन लावलेलं आहे इथं. आपण डोंगर फोडतोय बघा. हा रोड मित्रांनो निम्मेपर्यंत झालेला आहे. पुढचं काही वादामुळे रोड थांबलेला आहे. मित्रांनो, हा रोड पुढं तुम्ही पाहू शकता, मशीन लागलेले आहेत. तिथून पुढचं काम बाकी आहे. पण परत एकदम स्टार रोड आहे, म्हणजे 4 लेनचा रोड आहे हा. हा चोरली गावामधून जातो रोड. समोर काम चालू आहे वाटतं. जवळ जाऊन पाहू आपण काय कंडिशन आहे. या रोडने आलो आपण. या ठिकाणी काम सुरू आहे, डोंगर फोडायचं काम चालू आहे. त्याचे डोंगर किंवा मॉडर्न म्हणता येईल. बऱ्याच दिवसापासून हा छोटासा टप्पा आहे, तर तो जमीन भेटली नसेल त्यामुळे काम बाकी होतं. पण आता सध्या चालू आहे काम या ठिकाणी खोदायचं. ही चांगली न्यूज आहे. लवकर हा रोड सुरू होईल पुढच्या काही महिन्यामध्ये किंवा काही त्याला वर्षात. लागलेला आहे. समोर पाहू शकता, हे पठारे वस्तीचा एरिया आहे. हा पहिलाच रोड केलेला आहे, फक्त हा मधला पॅच राहिला होता. आता तुम्हाला मी खाली दाखवलं. तर हा पॅच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा रोड कनेक्ट नाही होणार एकमेकाला. ही चांगली बातमी आहे, रोडचं काम सुरू आहे सध्या. हे पण लवकरात लवकर फोडून जर रोड कनेक्ट झाला तर कनेक्टिव्हिटी होईल. या ठिकाणी चोरली गाव आहे, चोरली बुद्रुक. हे चोरलीचाच एरिया आहे सगळा. हे दिघीच्या अलीकडचे 2 डोंगर आहेत, आणि प्राईड सिटी
त्याच्या शेजारची बिल्डिंग आणि ह्या प्रायव्हेट सिटीच्या शेजारी डी वाय पाटील अजिंक्य डी वाय पाटील कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी आहे. मेडिकल कॉलेज पण आहे. डेंटल हॉस्पिटल पण आहे तिथं. डिप्लोमाचं कॉलेज पण आहे. इंजिनिअरिंगचं कॉलेज पण आहे त्या ठिकाणी. हा एरिया पुढच्या काही दिवसातच पूर्ण पॅक होईल किंवा भरलेला दिसेल तुम्हाला, कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलपमेंट होती आहे. हे जे तुम्हाला माळरान दिसतंय ना पुढं, हे पण माळरान काही दिवसात तुम्हाला दिसणार नाही. पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं दिसेल तुम्हाला एरिया. आज हा व्हिडिओ मी शूट करत आहे 12/10 म्हणजे 12 ऑक्टोबर 2025ला हा व्हिडिओ मी शूट करतोय. एरिया तुम्ही पाहू शकता. पुढच्या काही वर्षांमध्ये हा एरिया पूर्ण भरलेला असेल. हा रोड मित्रांनो पाहू शकता. हा बरेच दिवसापूर्वी म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वी झालेला आहे. पण या ठिकाणी काही वाद असू शकतात, त्याच्यामुळे इथं काम थांबलेलं आहे. पाठीमागे जी जाळी दिसते का वरती, तर त्या जाळीच्या पलीकडच्या साईडला जे आता मशीन चालू होतं ना फॉगलँड, तर तिकडं चालू आहेत. हे मधल्याचं काय जमिनीचं झालं ते काय मला माहिती नाही. पण हे जरी काही प्रॉब्लेम सुटला नसेल किंवा इथले वाद सुटले नसेल, गव्हर्नमेंटने लवकर लक्ष देऊन हे लवकर जमीन ताब्यात घेऊन जो काय त्यांचा शेतकऱ्यांचा मोबदला असेल तर तो देऊन लवकरात लवकर हा जो रोड कनेक्ट केला तर या ठिकाणी खूप फायदा होईल. कारण हा एरिया पण भविष्यात खूप डेव्हलप होणार आहे. त्यासाठी ह्या कनेक्टिव्हिटीसाठी रोड खूप महत्त्वाचा आहे. हा रोड मित्रांनो डी.वाय. पाटील अजिंक्य डी.वाय. पाटील कॉलेजकडून येते आणि असाच चोरली बुद्रुक गावाकडे जातो हा रोड आणि इथून सरळ रोड आळंदीच्या या साईडला जातो. गाव कोणते माहीत नाही, पण आळंदीचा एरिया आहे असं. या ठिकाणी पण मध्ये काहीतरी डोंगराचा भाग होता, तो पण ताबा झाला नव्हता. तो गाडी इकडं वळतं, त्याच्यामुळे तिथलं काही वाद किंवा काही घरं आहे तिथं, तर ते पण थांबलेलं आहे काम तिथलं मधलं. पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने रोड आहे 4 पदरी. इथं समोरच रोडचं काम बाकी आहे समजा, इकडून साईडने रोड गेलेला आहे आणि इथं काही घर आहेत, तर त्यांचं काही त्याच्यावरती स्टे असेल त्याच्यामुळेच काम झालेलं नाही आहे. जे आता मग असे लांबून दाखवलं मी तुम्हाला, त्याच्या जवळून दाखवलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण खोदकाम केलेलं आहे, फोडलेलं आहे डोंगर. हे काम बाकी डेव्हलपमेंटचं, फक्त हा मधलाच बारीक पॅच आहे. या पॅचचाच काही वाद आहे, त्याच्यामुळे थांबलेलं आहे काम. हे करंटली काय पोझिशन आहे ते माहिती नाही मला, पण सध्या तरी ते या जागेमुळेच काम रस्त्याचं थांबलेलं आहे. हा मित्रांनो पाहू शकता रोड एकदम तयार झालेला आहे. चौक आणि इथून पुढं पलीकडच्या त्या घराचं पेंडिंग आहे ना, तिथपर्यंतचा रोड बाकी आहे करायचा. ते एकदा विषय मिटला की हा पूर्ण रस्ता होईल. कनेक्टिव्हिटीसाठी हा महत्त्वाचा रोड आहे. हा पुढे नक्की कुठल्या साईडला निघतो तो मला पण माहिती नाही, तर आपण डायरेक्ट सरळ जाऊनच पाहू आणि नक्की रस्त्याने कुठल्या साईडला निघतो. हा इकडं आळंदी आहे आणि इकडं पुढं भोसरी आहे आणि दिघीला आळंदी दिघीचा विश्रांतवाडीचा रोड आहे, तो रोड पुढे आहे. हा त्या रोडला नक्की कुठं कनेक्ट होतो हे माहिती नाही मला पण. चला तर पाहू आपण. आपलं घर दिसतोय रोड, वेगळे कामं टाकलेलं दिसत आहे रोडला. शहर डेव्हलप होण्यासाठी रस्ते पण डेव्हलप होणं गरजेचं आहे. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी रोडची परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे रोड बनवलेला आहे. या ठिकाणी घरचा बनलेली डेव्हलपमेंट पण आहे. या ठिकाणी डोंगर करून रस्ता झालेला आहे. मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंगची कामं चालू आहेत. डेव्हलपमेंट चालू आहे. तर काही बाकी आहे शेती.
इकडे पण काही दिवसात तुम्हाला डेव्हलपमेंट दिसेल. इकडे प्लॉटिंग पण चालू आहे, इंटर प्लॉट. या ठिकाणी शेती आहे. पाहू शकता हे डांबर नवीनच टाकलेलं दिसते. या ठिकाणी हा रोड त्या पुढच्या रोडला मिळतोय. फायनली मित्रांनो या चौकात आपण पोहोचलोय. इथून पुढचं काम बाकी आहे. पलीकडे डोंगर फोडायचं काम बाकी आहे. इथं काहीतरी काम होत आहे. पाहू शकते मी आता डांबरीकरणाचं काम सुरू आहे. तर ते मग अशी पठारी चौकातून आपण आलो होतो. तर हा ताजनी चौक आहे.